चला सकाळचे 6 वाजले. 6 वाजेची उठलेली आहे मी. हे तर किचन सर्व काय रात्रीच सेट करून ठेवते मी. रात्रीच सर्व काय आवरून ठेवते. तर बघा पाणी आलेलं होतं आज. सर्व काय आवरून झालेलं आहे माझं. आता माठ पण धुवून मस्तपैकी भरून घेतलेला आहे. तसं फिल्टरमधून आहे ना, पालटी भरून भरून भरावा लागतो. हे बघा अशा प्रकारे. हा एकदाचा माठ भरला का दिवसभर पुरून जातो. आणि फ्रीजचं पाणी तर कोणीच पित नाही आमच्या घरी. हा माठातलंच पाणी पितात. तर आता झाकण ठेवते. अशा प्रकारे माठ पण भरून घेत असते. पण सर्व काही आवरून झालेलं आहे. हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदास किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर चला कसे आहात, बरेच असणार, बरेच राहा. आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाव ईश्वरचरणी प्रार्थना. आशा केळत होती. सकाळ सकाळमध्ये उठून जाते ती. तर चला सर्व काय आवरून झालेले. सर्व रुटीन तुम्हाला दाखवलेली आहे मी. सकाळची रुटीन आणि दुपारची रुटीन 3 वाजेपर्यंतची. आणि आज तर 2 वाजता बचत गटची मीटिंग आहे, तिथं जायचं आहे मला त्यासाठी. तर आज लवकरच व्हिडिओला सुरुवात केलेली मी. 6 वाजताच व्हिडिओला सुरुवात करून दिलेली आहे. सर्व तर आवरून झालेले, तुम्हाला सर्व काही दाखवून दिलेलं आहे मी. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा. नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग वाट कोणाची बघता. बघा सकाळी सकाळी सर्व काय माझं आवरून झालेलं आहे. आणि तुम्हाला असं सांगितलं मी, आज पाणी आलेलं तर 6 वाजता उठलेली होती. 6:30ला पाणी येतं, पण 6 वाजता उठून मग बाहेरून नळी लावावी लागते. आणि वरती टेरेसवरती पण मोटर चालू करावी लागते. टाकी आहे ना वरती ठेवलेली, ती भरण्यासाठी टाकी चालू करावी लागते, मोटर चालू करावी लागते सॉरी. तर इथं बघा बेसिंग वगैरे सर्व काही पाणी येतं ना, त्या दिवशी तर पूर्ण माझं काम म्हणजे खूपच काम राहतं मला. आता सकाळ सकाळमध्ये माझं उठल्या काय राहतं, झाडझूड केली का सर्व काही, टॉयलेट धुवायचं, बाथरूम धुवायचं, बेसिंग धुवायचं, सर्व काही हे धुवून घेते मी आधी झाडझूड करून. हे बघा बाथरूम सुद्धा इथं धुवून घेतलेलं आहे. बाथरूम सुद्धा स्वच्छ क्लीन झालेलं आहे. रोज तर राहतच, पण रोजच असं धुवावं लागतं मला. आणि हे बघा हे आम्ही ठेवायची इथं सोयच नाही केली होती, तेव्हा घाईमध्ये घर बांधलं होतं. तर असं खालीच ठेवून देते मी पाटल्यावरती. तर बघा हा बॅरर पण इथं भरलेलाच असतो. ते सर्व काय झालं, आंघोळ वगैरे झाली. नंतर मी इथं देवपूजासुद्धा करून घेतलेली. देवपूजा करते तेव्हा राशा जवळच राहते माझ्याजवळ. बघा मस्त गंमत पाहते ती माझीवाली. मी देवपूजा करते इथं. तिला पण टिळा लावून दिलेला आहे मी. आता देवपूजा पण माझी मस्तपैकी झालेली आहे. रांगोळी वगैरे आज दुसरी रांगोळी काढलेली मी. बघा लक्ष्मीच्या पावलाची काढली. एक दिवस ती असं काढते मी रांगोळी. पण जास्त करून मला लक्ष्मीचे पावलं आवडतात. तर त्यासाठी इथं आता महादेवांना, गणपती बाप्पांना ओवाळून घेते. नंतर देवांना पण ओवाळून घेते. फुलं बाहेर पाऊस चालू आहे, फुलं काही आणले नाही मी तोडून आज. राशा गंमत पाहते बघा मस्तपैकी. आता इथं चहा ठेवलेला आहे. देवपूजा वगैरे झाली. एक वेलदोडा टाकलेला आहे मी इथं. अद्रक टाकलेलं आहे. चहा, साखर, मस्त अद्रक टाकून कडक चहा प्यायचा होता मला, त्यासाठी. अद्रक तर रोजच वापरत असते मी. काढू का चहा? काढू? राशू काय करते? हा काय काय विरायने तू?
तू तिथून. ओ बाई, काय घेतलं काय तू तिथून? आओ काय बेटू? आता इथं चहा पण झालेला आहे आमचा. आणि राशीचा बेड दाखवते मी तुम्हाला. बघा राशा कुठं झोपते. आणि कपाट पण मस्त सेट केलेली आहे अंशूने. आणि बघा इथं खाली आहे ना राशीचे कपडे सर्व या डब्यांमध्ये, या पेटीमध्ये सर्व काही खालचे 2 खाते सर्व काही राशाचे कपडे, पथोरल्या वगैरे सर्व काही. इकडं साईडला फक्त राखूचे आहेत आणि इथं वरती पण राखूचे आहेत आणि इकडे पण राशाचे आहेत. ही सर्व कपाट म्हणजे राशा राखूचीच आहे. आणि इकडं साईडला मग अंशूची आणि माझी आहे. ते काय तुम्हाला दाखवलेले नाही ती कपाट. ही बघा ही सर्व काय. इथं एवढी कपाट फक्त राशू आणि राकेश दोघांची. त्यानंतर तुम्हाला दाखवते आता राशाचा बेड. मला फोटो वाटलं पण राहू द्या. नाही रचलेलं किती छान दिसतंय सगळं. हे रचलेलं किती छान दिसतंय. स्टार्ट केलंय. बघा काय आणलं आमच्या राशासाठी. राशाला जेवण बनवण्यासाठी कुकर आणला. तिला आता ती 7-8 महिन्याची झाली ना, मग तिला जेवण बनवण्यासाठी हे बघा झाकण नवीन निघालेला आहे आता हा कुकर. हा बघा मस्त आहे छोटासा. काय पण असं शिजवण्यासाठी गाजर, आता ती दाल खिचडा, नंतर मग राईस असं खाईल ना. ती आता 7 महिन्याची कंप्लीट झालेली ती. आता 8 तारखेला सुरू होणार आहे. मग आता तुम्हाला तर माहितीच असेल ना 8व्या महिन्याच्या बाळाला काय देतं असं. तर त्यासाठी हा कुकर आणलेला आहे. मस्त आहे ना. आणि हे बघा हे असं वाफ काढून घ्यायचे, असं ठेवून घ्यायचं आणि झाकण लावून घ्यायचं. तर चला मी बनवणार आहे इथं भरले वांगी रेसिपी. त्यासाठी मी हे काबरी वांगे घेतलेले आहे बघा. तुम्हाला हिरवे वांगे सुद्धा मी बनवून दाखवले होते, पण हे वांगे ना मला उकडीचे वाफवून बनवायचे. मसाला भरून उकडीचे वाफवून हे वांगे मला तशा प्रकारचे बनवायचे. खूप छान राहतात. मला एका ताईची कमेंट होती ती वांग्याची रेसिपी बघून की ताई म्हणे तुम्ही उकडून वांगे बनवून दाखवणार का. तर म्हटलं ठीक आहे. तर त्यासाठी मी दारावर आलेला होता लॉरीवाला, मी त्याच्याकडनं हे वांगी घेतली.
तर मस्त वांगी येते, काबरी वांगी, तर ते घेतलेले आहे मी. आता कोमल आलेली भांडी घासायला, तर तिच्या भांड्याचा आवाज येणार, तर प्लीज समजून घ्या थोडं. हे अशा प्रकारे हे वांगे मी मस्त कापून घेतलेले आहे. तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी मी तशी 1 वाटी शेंगदाणे घेतले आणि 1 वाटी तीळ घेतलेली आणि छान मस्त भाजून घ्यायचे. हे ना पूर्ण भाजीला एवढं लागणार नाही, साईडला मी काढून ठेवणार आहे बाकीचं. त्यासाठी मी जास्तीचेच करून घेतलेले, कारण की ही जास्तीची चटणी बनवलेली राहते ना, आपल्याला कधीही कामास येते. त्यासाठी मी ही चटणी जर बनवली ना खूप जास्ती बनवून ठेवते. तर अशा प्रकारे तीळ आणि शेंगदाणे मी मिक्स करूनच भाजून घेणार आहे. मागे पण तुम्हाला हा चटणीचं दाखवलेलं होतं मी, तेव्हासुद्धा भरले वांगीच केली होती मी, पण ते उकडून नाही केली होती, डायरेक्टच बनवलेले दाखवले होते तुम्हाला. पण आता हे मस्तपैकी असं उकडून बनवणार आहे मी. बघा तीळ पण तडतड फुटायला लागलेली आहे आणि शेंगदाणे सुद्धा आपल्या इथं भाजून झालेले आहे. आता एका ताटामध्ये काढून घेते मी. कोमल किती आवाज करते भांड्यांचा. एका ताटामध्ये काढून घेतले मी. आज थोडं लवकरच बोलून घेतलं तिला. आणि हे बघा मस्तपैकी भाजले गेलेले आहे. आता मी डायरेक्ट साल सोबतच दळून घेणार आहे. छान राहतं ही साल पण आहे ना, याच्यामध्ये कॅल्शियम राहतं सालीमध्ये, शेंगदाण्याच्या सालीमध्ये. फक्त चटणी वगैरे करते ना तेव्हा साल काढते मी, असं नाही काढत. ही बघा अशा प्रकारे चटणी करून घेतली. तर चला आता मी ना इथं थोडासा ओला मसाला करून घेणार आहे. तुम्ही सुक्का मसाला भरला ना तरी चालेल, पण मला आहे ना ओला मसाल्याची करायची आहे. आता मी इथं कूट काढून घेतलेली, लागेल तेवढी वापरेल, बाकीचे डब्यामध्ये भरून ठेवून देईल. कधीतरी आपण कारले केले, शेंगदाण्याची चटणी केली, काय केलं ना, तेव्हा आपल्याला भरपूर उपयुक्त पडते ही चटणी बनवलेली राहिलं तर. आणि गाईच्या कामामध्ये तर खूपच छान. तर बघा इथं मी आता अद्रक, लसूण, खोबरं थोडंच होतं, खोबरं पण संपलेलं आहे माझं. तर हे सर्व काही मी इथं साहित्य इथं टाकते. त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या टाकते, 3च आहेत त्या तेवढ्या टाकते. जिरं टाकलं, धना पावडर, मसाला आणि चटणी. आणि 1 वाटी शेंगदाण्याची कूट. तर आपल्याला हे मिक्सरमधून थोडं पाणी घालून फिरवून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ, त्यानंतर कोथिंबीर. आता आपल्याला फिरून घ्यायचं आहे मिक्सरमधून. तुम्ही सुक्कं वाटलं ना तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे हे मस्तपैकी मी वाटून घेतलेलं आहे. आता मी इथं कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 कढी ठेवायची आहे आपल्याला आणि गाळणी ठेवायची आहे. खाली तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला गाळणीला, म्हणजे आपले वांगे असं पण चिपकत नाही, पण तेल लावल्याने पटकन अलगद राहतात ते. आता हे पाणी उकळताना तोपर्यंत आपल्याला वांगी भरून घ्यायची. तरी थोडं मीठ टाकलं मी मसाल्यामध्ये. आता ओलाच मसाला भरणार आहे मी,
सुक्का मसाला आहे ना छान भरला जातो, पण हा ओला मसाला भरला जात नाही, पण ओल्या मसाल्याची भाजी आहे ना छान लागते. तर अशा प्रकारे हे वांगे आपल्याला भरून घ्यायचे. मध्ये थोडंसं वेळ लागतो भरायला, ओला मसाला भरायला. असं दाबून दाबून बोटाने भरावं लागतं त्याला. आता मी ताट झाकून दिलेला आहे, वांगे पण ठेवून दिलेले आहे गाळणीमध्ये. आता आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला आपला परतवला जातो तोपर्यंत आपले वांगे पण होऊन जाणार. छान मसाला असा परतून घ्यायचा आहे. आपल्याला एक बारीक चिरलेला टमाटा इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला थोडी कोथिंबीर पण टाकून घ्यायची. मसाल्यामध्ये परतवलेली छान राहते. वरून पण थोडी रव दिलेली मी टाकायला. अंशू कोमल गप्पा मारताय. थोडंसं पाणी टाकलं मिक्सरचं भांडं धुवून. मसाला छान परतवून घेतलाय ना इथं आपण. मस्तपैकी बघा छान मसाला झालेला आहे आपला इथं. बघू आपली वांगी झाली का नाही. बघा एकच नंबर वांगी झालेली. अशा मसाल्यामध्ये केले तरी चालते. हा मसाला खूप चविष्ट लागतो बरं का. आता वांगे आपल्याला इथं टाकून घ्यायचे. परतून घ्यायचे मस्त. आणि उकळायला आहे ना थोडं पाणी टाकणार आहे मी. तेव्हा वांग्यांमध्ये मस्तपैकी सर्व काही मसाला मॅश होऊन जाईल वांग्यांमध्ये. थोडंसं पाणी घालणार आहे मी इथं. हे बघा थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे मी इथं. परत कोथिंबीर टाकली मी इथं. खूप छान आपली इथं वांग्याची भाजी झालेली आहे. खायला पण एकच नंबर लागते ही अशी भाजी. बघा ते पाणी आटून गेलं आणि वांगे किती छान झालेले आहे. खूप छान मस्त. हे पण मोठ्या मोठ्याने गप्पा मारताय. मी इथं वाईस देते. आता इथं भात लावलेला आहे. हे बघा इथं शेवगाची भाजी राखूसाठी केलेली आहे. आमच्यासाठी वांगे, थोडा भात आणि चपात्या सुद्धा केलेल्या आहे. सॉरी बघा खूप छान झालेली आहे मस्तपैकी वांग्याची भाजी. तर चला आता चपात्या पण करून झाल्या होत्या. जेवण वगैरे झाली. राकेश गाडीवर निघाले ते. पहिले शिल्लक पालमध्ये गेले तिथं